फ्रेंड्स, फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड्स याविषयी माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि त्यावरती 15 क्वेश्चन्ससुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये बघा, सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याची मूलभूत माहिती. युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड हे पूर्ण नाव आहे. 1946मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धपीडित बालकांना मदत करण्यासाठी युनिसेफची स्थापना ही करण्यात आलेली आहे. त्याचं पूर्वीचं नाव युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड होतं. ठीक आहे, हे लक्षात घ्या, हे पूर्वीचं नाव आहे. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड म्हणून इमर्जन्सी हा शब्द काढून टाकला आणि तिथे आता युनिसेफ हे संक्षिप्त नाव जशास तसंच ठेवलेलं आहे. हे ई जे आहे हे आता सध्या त्या ठिकाणी नाही आहे. काय नाव आहे? युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड्स हे असं नाव आहे, परंतु त्या ठिकाणी ई जो आहे हा तसंच त्या ठिकाणी ठेवलेला आहे. फक्त इमर्जन्सी हा शब्द त्यातून नंतर काढलेला आहे. मुख्यालय जे आहे हे न्यूयॉर्क शहर आहे अमेरिकेमधलं. याच्यावरती प्रश्न आपल्याला येऊ शकतो 100%. कार्यक्षेत्र बघा, 190पेक्षा जास्त देशमध्ये आहेत. आता सध्या आपण म्हणजे 192 लक्षात ठेवू शकतो. युनिसेफची स्थापना तारीख आहे 11 डिसेंबर 1946. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने युनिसेफ, तेव्हा युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंडची स्थापना केली तेव्हाची. 2025पर्यंत युनिसेफ किती किंवा सदस्य किती होते? तर सदस्य देश संस्था नसून संयुक्त राष्ट्राच्या जवळपास सर्व सदस्य देशांमध्ये काम करणारी निधी आधारित संस्था आहे. बरं का, निधी आधारित म्हणजे कुठला काही निधी वगैरे जो मिळतो किंवा निधी तत्वावरती सुरू झालेली आहे. उपलब्ध अद्ययावत माहितीप्रमाणे युनिसेफमध्ये 190पेक्षा अधिक देश आहेत. सुमारे 192. आताच तुम्हाला सांगितलं की मी 192 आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. उद्दिष्ट व ध्येय आपण जर बघितलं युनिसेफचं, तर बालहक्कांचे संरक्षण करणे, मुलांच्या मूलभूत गरजा त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, पोषण, संरक्षण पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे हे मुख्य ध्येय आहे. या ठिकाणी प्रश्न तयार होऊ शकतो की युनिसेफतर्फे फक्त आरोग्य आणि शिक्षणच नाही या मूलभूत गरजांमध्ये, तर पोषणसुद्धा आणि संरक्षणसुद्धा या ठिकाणी प्रयत्न आहे पूर्ण करण्याचा. संयुक्त राष्ट्रांच्या बालहक्क करारावरती म्हणजेच UN कन्व्हेन्शन्स ऑन द राईट्स ऑफ द चाइल्ड्स, आपण त्याला CRC म्हणतो. CRC 1989मध्ये जे झालेले आहेत त्याच्या आधारित काम सर्व मुलांना जगण्याचा, विकासाचा, संरक्षणाचा अधिकार मिळावा हा हेतू आहे. सर्वात वंचित, गरिबी, युद्ध, नैसर्गिक आपत्ती, अपंगत्व, शोषण यांना सामोरे जाणाऱ्या मुलांवर युनिसेफ सर्वात जास्त लक्ष करतं. रचना जर बघितली तर युनिसेफचे शासन 36 सदस्यांच्या कार्यकारी मंडळांकडे, एक्झिक्युटिव्ह बोर्ड्स म्हणून म्हटलं जातं, जे आता सध्या कॅथरीन रसेल म्हणून हे याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. तिथं अध्यक्ष नसतो, तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्या ठिकाणी म्हटलं जातं. मला वाटतं 1 फेब्रुवारी 2022 पासून कॅथरीन रसेल हे त्यांचे काय आहेत? एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवा. सदस्य राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषद निवडते. सर्वसाधारण धोरणे, कार्यक्रम, आर्थिक व प्रशासकीय योजना हे कार्यकारी मंडळ ठरवते. युनिसेफचे काम देशोदेशीच्या सरकारांसोबत भागीदारी चालते. प्रत्येक देशात कंट्री ऑफिसेस मार्फत स्थानिक परिस्थितीनुसार कार्यक्रम त्या ठिकाणी राबविलेले असतात. आता ही जी कार्य आहेत किंवा कार्य केली जातात, तर लुडविक रॉजचमन यांनी युनिसेफचे संस्थापक म्हणून काम केलेले आहे. त्यामध्ये बघा, आता जे 7 प्रादेशिक कार्यालये आहेत, आता 36 कार्यकारी मंडळांद्वारे 7 प्रादेशिक कार्यालये आहेत. ही प्रादेशिक कार्यालये आपल्या नोट्समध्ये टाकलेली नाही आहेत, परंतु या ही कार्यालये जे आहेत हे एक सेपरेट मी PDF त्याची टाकतो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. ठीक आहे, तर त्याची एक PDF टाकतो आणि ती तुम्ही याला प्रिंट काढून जोडून ठेवू शकता वाचण्यासाठी. कारण तसं जर बघितलं तर पनामा, युरोप व मध्य आशिया, पूर्व आशिया व पॅसिफिक देश, पूर्व आणि दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका, दक्षिण आशिया आणि पश्चिम व मध्य आफ्रिका असे या ठिकाणी 7 त्याची जवळपास प्रादेशिक कार्यालये आहेत. त्या 7 पैकी सर्वात एक जे महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा आणि ते कोणतं आहे ते मी तुम्हाला सांगतो. त्याचं सेंटर आहे दक्षिण आशिया. आता दक्षिण आशिया म्हटलं की त्याचं जे सेंटर आहे ते सेंटर आहे काठमांडू. आता काठमांडू कुठं आहे माहिती आहे तुम्हाला? नेपाळमध्ये, बरोबर. मग हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो एखाद्या वेळेस, कारण हे जे प्रादेशिक कार्यालय आहे हे प्रादेशिक कार्यालय युनिसेफचं दक्षिण आशियामधलं कुठलं आहे, त्याचं मुख्यालय कुठलं आहे असं विचारलं जाऊ शकतं.
तर बघा निधी युनिसेफला निधी पूर्णपणे स्वैच्छिक देणग्यांवर आहे. सरकारी, खाजगी संस्था, वकील इत्यादी स्वैच्छिक देणगी आहेत त्यांच्यापैकी. 2024 सालचं उत्पन्न 8.6 अब्ज अमेरिकी डॉलर तेवढं होतं. भारतातील युनिसेफचं कार्य जर बघितलं आपण तर बघा, भारतातील दुर्बल व वंचित मुलांना आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकार तसेच स्वयंसेवी संस्था म्हणजेच त्याला आपण NGO म्हणतो, या NGO मार्फत त्या ठिकाणी भागीदारी केली जाते. कुपोषण कमी करण्यासाठी पोषण कार्यक्रम असेल, लसीकरण मोहिमा असतील, मातृशिशु आरोग्य सेवा बळकटीकरण करायचं असेल किंवा मानसिक आरोग्य आणि किशोरवयीन मुलांवर विशेष लक्ष त्या ठिकाणी जर द्यायचं असेल तर या ठिकाणी युनिसेफ काम करतं. बालमजुरी असेल, बालविवाह असेल, तस्करी रोखण्यासाठी प्रशिक्षण असेल, जनजागृती व कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी सहकार्य असेल तर त्यामध्ये प्रोजेक्ट लायन, फास्टर केअर इत्यादींच्या माध्यमातून पालकविरहित मुलांना त्या ठिकाणी संरक्षणसुद्धा दिलं जात असतं. पुढे आरोग्य व पोषणच्या बाबतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात येऊनच जाईल. त्यात आपण एक नजर फिरवूया. बालक व माता यांना लसीकरण, रोग प्रतिबंधक कार्यक्रम, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, कुपोषण कमी करणे, पौष्टिक आहार, स्तनपान प्रोत्साहन, बालपोषणविषयक जनजागृती हे आरोग्य व पोषणच्या बाबतीमध्ये येतात. आपल्याला विधानामध्ये असा एखादा प्रश्न विचारला जाईल गोंधळात टाकण्यासारखा, बाकी त्याची कार्य आपल्याला विचारली जातील, स्थापना विचारली जाईल, मुख्यालय विचारलं जाईल. ठीक आहे, अशी ढोबळमानाने ही क्वेश्चन्स त्या ठिकाणी तयार होतात. शिक्षण क्षेत्रातील युनिसेफचं जर कार्य म्हटलं तर सर्व मुलांना, विशेषतः मुलींना मोफत व गुणवत्तापूर्ण प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिळावे यासाठी मदत करणे. ठीक आहे, पुढे नंतर शाळेत प्रवेश टिकून राहणे, मूलभूत साक्षरता, अंकगणित कौशल्य व समावेशक शिक्षण अपंग मुलांसाठी यावर देखील भर आहे. पाणी स्वच्छता व स्वच्छ पर्यावरण यावरती छान क्वेश्चन आपण याच्यापूर्वी देखील घेतला होता. वॉश म्हटलं की तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात आलंच असेल. सुरक्षित पिण्याचं पाणी, स्वच्छ शौचालय, हात धुण्याची सुविधा, स्वच्छतेच्या सवयी इत्यादींचा प्रसार करणे, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे इत्यादी स्वच्छ पाणी, स्वच्छता सुविधा वाढवण्यासाठी सरकारला तांत्रिक व आर्थिक मदत देखील देणे. बाल संरक्षक व बाल हक्क यामध्ये बघा, बालमजुरी, लैंगिक शोषण, तस्करी इत्यादींपासून मुलांचं संरक्षण करणे. जो CRC 1989चा आहे त्यानुसारचे कायदे, धोरणे आणि व्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारला सहाय्य करणे. आपत्ती, युद्ध, आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करणे. तात्पुरती शाळा असेल, आरोग्य सेवा असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, कोरोनासारखी महामारी असेल, अशा आपत्कालीन स्थितीमध्ये मुलांना अन्न, पाणी, आश्रय हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे. पुन्हा अशा परिस्थितीत मुलांच्या मानसिक आरोग्य व सामाजिक पुनर्वसनासाठी समुपदेशन, त्यामध्ये चाइल्ड फ्रेंडली स्पेस इत्यादी उपक्रम त्या ठिकाणी पाहणे. धोरण संशोधन व अहवाल हे जे कार्य आहे याच्यामध्ये मुलांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण, गरिबी इत्यादी विषयावर जागतिक राष्ट्रीय सर्वेक्षण व अहवाल तयार करणे. द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन चाइल्ड न्यूट्रिशन रिपोर्ट प्रकाशित करणे. पुढे नंतर या अहवालाच्या आधारे सरकारला धोरणे बदलण्यासाठी व शिफारशी करण्यासाठी संसाधनाचा योग्य वाटपावरती भर देणे हा सुद्धा कार्य त्या ठिकाणी बजावलं जातं. भागीदारी व जनजागृतीमध्ये बघा, राष्ट्रीय व राज्य स्तरावर सरकार असेल, स्वयंसेवी संस्था असतील, समुदाय व खाजगी क्षेत्र यांच्याबरोबर भागीदारी करून कार्यक्रम चालविणे. बालहक्क, बालशिक्षण, लसीकरण, स्वच्छता इत्यादी विषयावर मोहिमा, मीडिया, शालेय कार्यक्रमांद्वारे जनजागृती करणे असेल. स्पर्धा परीक्षेशी संबंधित टिप्स जर बघितलं तर बाल आरोग्य व पोषण सुधारणा करण्यासाठी हे एक मुख्य कार्य आहे. सर्वांसाठी शिक्षण प्रोत्साहन, पाणी, स्वच्छता व स्वच्छ पर्यावरण, बाल संरक्षण, बाल हक्कांची अंमलबजावणी, आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत, संशोधन अहवाल व धोरणांसाठी मार्गदर्शन, हे सर्व हे चिल्ड्रन्सच्या बाबतीमध्ये केलं जातं. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. युनिसेफ म्हणलं की त्या ठिकाणी चिल्ड्रन्स आले. युनिसेफचे भारतामधील शिक्षण क्षेत्रातील योगदान जर थोडक्यात आपण बघितलं, कधी आपल्याला भारतातील योगदान काय आहे युनिसेफचं हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. युनिसेफ 1949 पासून भारत सरकारबरोबर कार्य करून प्रत्येक बालकाला दर्जेदार शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी मदत करते. UNCRC आणि शाश्वत विकास उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 4 नंबरचं क्वालिटी एज्युकेशन देणं प्रत्येकाला, याची तत्त्वे भारतातील शिक्षण धोरणे व कार्यक्रमात समाविष्ट करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन व अभ्यास अहवाल देते. नंतर प्रवेश व नावनोंदणी वाढविणे असेल, विशेषतः मुली असेल, आदिवासी, दलित, स्थलांतरित, अपंग व इतर वंचित गटातील शाळेत मुलांची नावनोंदणी करणे, उपस्थिती वाढविणे,
आणि युनिसेफ राज्य सरकारसोबत मोहिमा, जनजागृती आणि विशेष कार्यक्रम त्या ठिकाणी राबविलं जात असतं. दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये शैक्षणिक साहित्य, सायकली वाहतूक, वसतिगृहे, शिष्यवृत्ती इत्यादी सुविधांसाठी धोरणात्मक सल्ला तसेच आर्थिक तांत्रिक सहाय्य देऊन सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण या उद्दिष्टाला ते हातभार लावित असतं. RTE व कायदा आपला जसा आहे या रचना काळात त्याच्या अंमलबजावणीसाठी युनिसेफने तांत्रिक मदत, माहिती अभियान आणि प्रगती अहवाल तयार केलेले होते. तसेच RTEमधील 25% आरक्षण, शाळांचे भौतिक सुविधा निकष, शिक्षक प्रशिक्षण, बालमैत्रीपूर्ण वातावरण इत्यादी बाबींवर युनिसेफ सतत मार्गदर्शन व निरीक्षण अभ्यास करून सरकारला सुधारणा सुचवत असतं. गुणवत्तापूर्ण व बालमैत्रीपूर्ण शिक्षणामध्ये केवळ नावनोंदणीच नव्हे तर शिकण्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी युनिसेफने इक्विटी बेस लर्निंग, जीवन कौशल्य शिक्षण, बालसंरक्षित व लिंग संवेदनशील वर्गखोल्या, शाळा स्वच्छता, वॉश इन स्कूल यांसारख्या उपक्रमांना पाठबळ दिलेलं आहे. शिक्षकांचे सतत प्रशिक्षण, नवीन अभ्यासक्रम आखणी, मूल्यांकन पद्धती सुधारणा आणि डिजिटल शिक्षणाच्या साधनांबाबतही युनिसेफने अनेक राज्यात प्रकल्प राबविलेले आहेत. त्यामध्ये त्याचा मीना हा एक आकाशवाणीवरील मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा मीना हा एक कार्यक्रम आहे आकाशवाणीवर झालेला. ठीक आहे. पुढे नंतर 1997 प्राथमिक शिक्षण समृद्धी 1997 प्राथमिक शिक्षण समृद्धी हे मुद्देसुद्धा नोट डाऊन करून घ्या. प्राथमिक शिक्षण समृद्धी हा सुद्धा कार्यक्रम युनिसेफने सुरू केलेला आहे. तसेच स्मार्ट PT शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण जे बघितलं ना आपण शिक्षकांचे सतत प्रशिक्षण, तर याच्यासाठी स्मार्ट PT सुरू केलेली होती. स्मार्ट PT 1999 पासून 1999 पासून मीना हा आकाशवाणीवरील मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता युनिसेफतर्फे. अशा पद्धतीची कामं ही युनिसेफनं केलेली आहेत. तसेच 1992 जिल्हा स्तरावर प्राथमिक शिक्षणासंदर्भात विशिष्ट प्रकल्प राबविलेले गेलेले होते. तर DPEPची स्थापना आपण बघितलेला आहे क्वेश्चन. DPEPची स्थापनासुद्धा प्राथमिक शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम भारत सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेला होता. युनिसेफच्याच युनिसेफने 1992 पासून सुरू केलेला होता तो. याच्यामध्ये पूर्व प्राथमिक व पायाभूत शिक्षणामध्ये FLN हे काय आहे, ते FLN संदर्भात युनिसेफ काय करत आहे. 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडी, प्री स्कूल आणि बालविकास कार्यक्रमातून पूर्व प्राथमिक शिक्षण मजबूत करण्यासाठी युनिसेफ महिला व बालविकास विभागासोबत काम करतं. वाचन, लेखन, गणिताची पायाभूत कौशल्य मजबूत करण्यासाठी भारत सरकार, जागतिक बँक, युनेस्को आदीसह संयुक्त कार्यक्रमांचे नियोजन व तांत्रिक सहाय्य करणे. कोविड-19 काळातील शिक्षण सहाय्य या ठिकाणी दिलेलं होतं. मोबाईल ॲप थ्रू किंवा ऑनलाईन शिक्षण असेल, समुदाय आधारित शिक्षण असेल, यांना प्रोत्साहन देण्यात युनिसेफचा मोलाचा हात आहे. लर्निंग लॉस कमी करण्यासाठी अतिरिक्त वर्ग, पुनरावृत्ती उपक्रम, मानसिक सामाजिक आधार, शाळा पुन्हा सुरू करताना सुरक्षितता प्रोटोकॉल या युनिसेफने मार्गदर्शन केलेले आहे. आता संबंधित युनिसेफच्या बाबतीमध्ये जर आणखीन आपल्याला प्रश्न विचारलाच गेला तर एक प्रादेशिक कार्यालयांच्या बाबतीमध्ये आहे, तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती या नोट्ससोबतच मी तुम्हाला टाकून देईल. युनिसेफ इंडियाने आयुष्मान खुराना जो आपला ॲक्टर आहे याला राष्ट्रीय राजदूत म्हणून नेमलेले आहे. आयुष्मान खुराना हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या. काही गोष्टी कशा असतात टाकायच्या राहतात आणि पुन्हा नंतर आपल्याला त्या घ्याव्या लागतात. पण त्यासाठी 22 फेब्रुवारी 2023ला हे केलं, घोषणा केली. आणि सदिच्छा दूत म्हणून कोण आहे, तर युनिसेफचं सदिच्छा दूत म्हणून प्रियंका चोप्राची निवड झालेली आहे. बघा, दोन्ही ॲक्ट्रेसेस आपल्या भारतामधलेच आहेत, हे लक्षात राहू द्या. संबंधित नाव आपल्याला विचारलं जाऊ शकते कारण आणखीन बऱ्याच संस्था आपल्याला बघायच्यात. तर त्या संस्थांमध्ये कोणी ना कोणी कुठेतरी ॲम्बेसिडर म्हणून काम केलेलं आहे किंवा कोणीतरी निवडलेलं आहे अशा पद्धतीचं. आता हे कॅथरीन रसेल जे आहे ही 4थी महिला आहे. आता सध्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून राहिलेली 4थी महिला. कशाची? ही एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. कशाची? युनिसेफची. ओके, हे सुद्धा मला वाटतं हे अगोदर सांगितलं आहे मी, काय हरकत नाही, तरी पहा लिहून घ्या. कॅथरीन रसेल. आता युनिसेफची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1946ला झाली. एक साधारणतः IBPSच्या पॅटर्ननुसार क्वेश्चन या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. युनिसेफचे मुख्यालय कुठं आहे? तर युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. युनिसेफचे मूळ म्हणजे जुने पूर्ण नाव काय होते? इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड हे होतं. खालीलपैकी युनिसेफचा मुख्य भर कोणत्या गटावर होता? मुले व किशोरवयीन मुलांवर.
युनिसेफचे काम कोणत्या कराराशी सर्वाधिक संबंधित मानले जाते? तर CRC लक्षात ठेवायचं. ओके, कन्व्हेन्शन्स ऑन राईट्स ऑफ द चाइल्ड्स म्हणून UNCRC. युनिसेफची आर्थिक व्यवस्था कशाद्वारे असते? तर बघा, पूर्णपणे स्वयंसेवी देणग्यांवरती युनिसेफ आधारित आहे. कुठल्याही बँकेकडून किंवा कुठलाही निश्चित हिस्सा युनिसेफला भेटत नाही. खालीलपैकी कोणते कार्य युनिसेफच्या प्रमुख कार्यक्षेत्रात नाही? तर त्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमावादांचे निवारण करणे हे काय त्याच्यामध्ये नाही आहे, बॉर्डर डिस्प्यूट्समध्ये. ओके, तर त्याच्या संबंधित काय काय कामं आहेत? बाल व मातृ आरोग्य, प्राथमिक शिक्षण, पिण्याचे पाणी व स्वच्छता हे काम आहे युनिसेफचं. युनिसेफ कोणत्या प्रकारच्या देशांमध्ये कार्य करते? आता कोणत्या प्रकारच्या देशांमध्ये कार्य करते? त्यामध्ये सर्व खंडांमधील 190हून अधिक देश व प्रदेशांमध्ये. जसं आपण लक्षात घेतलं होतं की 192 देशाच्यामध्ये किंवा UNचे जेवढे सदस्य आहेत त्या सदस्य राष्ट्रांमध्ये युनिसेफ कार्य करते. पुढे कोणता कार्यक्रम क्षेत्र प्रामुख्याने युनिसेफशी संबंधित आहे? बाल लसीकरण मोहीम ही या ठिकाणी युनिसेफशी संबंधित आहे. युनिसेफची धोरणं व कामकाज ठरवणारे 36 सदस्यांचे मंडळ कोणते? तर 36 सदस्यांचे मंडळ जे आहे हे एक्झिक्युटिव्ह बोर्ड म्हणून आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपण बरं का. पुढे नंतर युनिसेफच्या वॉश कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? स्वच्छ पाणी, स्वच्छता व स्वच्छतेविषयक सवयी त्या ठिकाणी प्रोत्साहित करणे हे त्या ठिकाणी वॉशचा मुख्य उद्देश आहे. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत युनिसेफची आपत्कालीन मदत सर्वाधिक अपेक्षित असते? त्यामध्ये बघा, नैसर्गिक आपत्ती असेल किंवा युद्धातील बालकांची स्थिती असेल त्यावेळेस आपत्कालीन मदत सर्वाधिक अपेक्षित असते. युनिसेफ खालीलपैकी कोणत्या गोष्टींविरुद्ध लढा देते? तर त्यामध्ये बालमजुरी व बालविवाह या गोष्टींविरुद्ध लढा देते. द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन्स हा अहवाल साधारणतः कोण प्रकाशित करतं? ऑब्व्हियसली हे कोण तयार करणार आहे? युनिसेफ. ओके, पुढे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने योग्य विधान कोणते? युनिसेफ फक्त आरोग्य क्षेत्रात काम करते. युनिसेफ फक्त UNच्या 5 कायम सदस्यांसाठी कार्य करते. युनिसेफ आरोग्य, शिक्षण, पोषण, पाणी, स्वच्छता, बालसंरक्षण अशा अनेक क्षेत्रात काम करते. आणि युनिसेफ हा एक लष्करी गठबंधन आहे. आता या ठिकाणी तुम्ही आन्सर जर बघितलं तर मला वाटतं हे तुम्ही कमेंट केलं तरी चालेल. अरे नाही, नोट्समध्ये आमच्या टीमनं या ठिकाणी आन्सर्स तुम्हाला दिलेली सुद्धा आहेत. बघा, त्याचं उत्तर दिलेलं आहे. युनिसेफ आरोग्य, शिक्षण, पोषण, पाणी, स्वच्छता, बालसंरक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करते. त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे की युनिसेफ बहुआयामी संस्था आहे. फक्त आरोग्य किंवा देशगटासाठी कार्य करत नाही, तर अनेक क्षेत्रात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा ते काम करते. म्हणजे प्रश्नांच्या उत्तरासहित तुम्हाला या ठिकाणी नोट्स त्यांनी दिलेल्या आहेत. फक्त या ठिकाणी आम्ही सांगायचं काम करतोय, टीम त्या ठिकाणी बनवते. त्याच्याबद्दल खरंच त्यांचं सुद्धा आभार मानायलाच हवं माझ्याकडून सुद्धा. तुम्ही तर त्या ठिकाणी कमेंट्स करून मोटिवेशन त्यांचं वाढवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा PDF लवकरात लवकर मिळतील. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल अद्यापपर्यंत तर चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत, परंतु मेंबरशिप जॉईन करायला मात्र त्या ठिकाणी पैसे लागणार आहेत. निश्चितच तुम्ही त्या ठिकाणी एकदम सिरियसली तयारी करत असाल तर नक्कीच या आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायला काही हरकत नाही. तर यामध्ये आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तो सांगा आणि कमेंट करायलाही विसरू नका. PDF ज्यांना हवी आहे त्यांनी मेंबरशिप त्या ठिकाणी जॉईन करणं आवश्यक आहे. प्लॅटिनम सिरीज जॉईन करायची आहे. परीक्षा फेब्रुवारीमध्ये जर झाली तर ठीक, नाही तर ती निश्चितपणे एप्रिलमध्ये तर कंप्लीटपणे होईलच. ठीक आहे, तर भेटू आपण आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.